इस्लामच्या नावाखाली जिहादी व कट्टरपंथीयांची हिंसक मानसिकता आज जगभरात भयावह स्वरूप धारण करत आहे. फ्रान्समध्ये एका शिक्षकाचं शिर धडावेगळं करणं, हरियाणामध्ये धर्मांतर व मुस्लिम युवकासोबत विवाहास नकार दिल्यामुळे हिंदू युवती निकिताची झालेली हत्या, मथुरेतील नंदबाबा मंदिरात पूजेच्या नावाखाली प्रवेश करून नमाज अदा करणे, तिरंग्याचा अवमान व काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी चीनची मदत घेण्याची दरपोक्ती, केरळमध्ये जिहादी हल्ल्यात संघ कार्यकर्त्यांची हत्या, तसेच मुस्लिम मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधी पक्षांकडून कट्टरपंथीयांचे अप्रत्यक्ष समर्थन, या सर्व घटना देशाची सामाजिक शांतता उद्ध्वस्त करणाऱ्या असून अत्यंत निंदनीय आहेत. अशा घटनांमध्ये होत असलेली सातत्यपूर्ण वाढ ही गंभीर चिंतेची बाब आहे. ते कसे, याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकारमुळे कॅमेरा जयेश पाटील. केरळमधील पलक्कड शहरात नुकतीच एक गंभीर आणि विचार करायला लावणारी घटना घडली होती. IMA जंक्शन जवळील वर्दळीच्या ठिकाणी बरोबर मध्यभागी एका महिलेनं अचानक नमाज पठण सुरू केलं, ज्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. प्रत्यक्षदर्शींनुसार दोन्ही बाजूंनी वाहनं सुरू असतानाही ती महिला रस्त्यात बसून नमाज पठण करत होती. अनेक वाहन चालक व पादचाऱ्यांनी तिला सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती केली, मात्र तिनं त्याला विरोधही केला. अखेर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर साऊथ सिटी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस चौकशीत संबंधित महिलेनं सांगितलं की कौटुंबिक मालमत्तेच्या वादाकडे लक्ष वेधण्यासाठी तिनं हा प्रकार केला. पतीच्या कुटुंबाकडून कायदेशीर हक्क नाकारला जात असल्याने न्याय मिळावा म्हणून तिनं रस्त्याच्या मधोमध प्रार्थना केल्याचं तिचं म्हणणं होतं. वय 60 वर्षांहून अधिक असल्याने गुन्हा दाखल न करता तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र प्रश्न असा आहे की पोलीस आणि न्यायालयाचा मार्ग उपलब्ध असतानाही सार्वजनिक रस्ता अडवून सामान्य नागरिकांना वेठीस धरणं कसं काय योग्य ठरू शकतं? स्वतःच्या वैयक्तिक प्रश्नांसाठी समाजाची शांतता भंग करणं हा कोणता न्याय आहे? ही घटना इस्लाममधील स्त्रीच्या स्थानाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करते. इस्लामचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा मूलतः पुरुष केंद्रीय असून स्त्रीला दुय्यम मानणार आहे. हिंदू संस्कृतीत स्त्रीला जे सन्मानाचं स्थान आहे ते इस्लामिक व्यवस्थेत आढळत नाही असंच दिसतंय. याच कारणामुळे मुस्लिम समाज एका बाजूला कालबाह्य धार्मिक संकल्पनांमध्ये अडकलेला दिसतो, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक जीवन प्रवाहाशी झगडताना दिसतो. बहुपत्नीत्वासारखा कुप्रथांना इथे धार्मिक मान्यता असल्याने स्त्रीच्या हक्कांची कोंडी कायम नाही. इस्लाममधील संपत्ती वाटपाच्या तरतुदीही याच मानसिकतेचं प्रतिबिंब आहेत. सुरा अल निसानुसार महिलेला मिळणारा वाटा मर्यादित असून मुलाला नेहमीच दुप्पट हिंसा दिला जातो. PEWच्या अभ्यासानुसार भारतातील 74% मुस्लिम कुटुंब व वैवाहिक वाद सोडवण्यासाठी शरिया न्यायालयांचा आधार घेतात. देशात सध्या सुमारे 100 दार उल कजा कार्यरत आहेत, ज्यांचा प्रभाव काही राज्यांमध्ये अधिक दिसतो. इस्लाम ही संकल्पना मुस्लिम आणि गैर मुस्लिम यांच्यात स्पष्ट भेद करते. दार उल इस्लाम आणि दार उल हरब अशी जगाची विभागणी करून गैरमुस्लिम भूभाग इस्लामांतर्गत आणणं हे धार्मिक कर्तव्य मानलं जातं. त्यामुळे इस्लामिक चौकटीत भारताला मातृभूमी आणि हिंदूंना आत्मीय बंधू मानणं कठीण ठरतं. आज खरा प्रश्न असा आहे की सहअस्तित्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा दबाव किती काळ सहन करायचा? इतिहास साक्षी आहे की बहुसंख्य हिंदू समाजाने अनेकदा आपला नकाराधिकार वापरण्यास संकोच केला. मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. सतत होणाऱ्या अन्यायाची, दुटप्पी न्यायाची आणि वाढत्या अतिक्रमणवादी मानसिकतेची जाणीव आता सकल हिंदू समाजाला होऊ लागली आहे आणि हीच जाणीव बदलाची पहिली पायरी आहे. अखेर प्रश्न धर्माचा नाही तर कायद्याचा, संविधानाचा आणि सामाजिक शांततेचा आहे. कोणत्याही धर्माच्या नावाखाली सार्वजनिक जीवन विस्कळीत करणं, सामान्य नागरिकांचे हक्क डावलणं किंवा कायद्याला आव्हान देणं स्वीकारार्ह ठरू शकत नाही. भारताची ओळख ही सहअस्तित्व, संवाद आणि समतेवर आधारलेली आहे. मात्र ती टिकवण्यासाठी संयम, जबाबदारी आणि कायद्याचा आदर अनिवार्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या श्रद्धा पाळण्याचा अधिकार आहे, पण तो अधिकार इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा ठरू नये हीच खरी कसोटी आहे. आज गरज आहे ती भावनांच्या आहारी न जाता वास्तव समजून घेण्याची.
दुटप्पीपणाला प्रश्न विचारण्याची आणि संविधानाने दाखवलेल्या मार्गावर ठामपणे उभे राहण्याची. सामाजिक शांतता ही सामूहिक जबाबदारी आहे आणि ती जपणे हेच राष्ट्रहिताचं खरं लक्षण आहे. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.